कारण खूप जण असे म्हणतात की आमची आकांक्षा हवेत जाते. आणि मी खरंच हवेत गेले तुमच्या आशीर्वादाने आशीर्वाद. हवेत गेले. तिची पहिली राईड होती जॉय राईड. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला पप्पा म्हणलेत की मी तुला कुठेतरी घेऊन जातो, तर कुठे चालले ते पण नाही माहिती. सगळेच आम्ही चालू फॅमिली ट्रिप. आणि पप्पा इथं रेडी आहे, मी रेडी आहे. मला पप्पा म्हणजे जॅकेट घाल कारण की थंडी वाजणार आहे. तर आता मला काहीच कळना कुठे चालले आम्ही. आणि मम्मीनी पण ड्रेस घातलाय, दाखवते. आणि मम्मीने पण ड्रेस घातलाय. मम्मी झाडतीये सरप्राईज तिला. हा ना, काय माहिती. आणि तुम्हाला कळेलच आता, मला पण नाही माहिती ते काय आहे. आता बघू, मला पप्पा सांगतील इथे जायचंय, तिथं मी जाणार गाडी घेऊन. आणि चलो, तुम्हाला पण कळेल काय आहे. के लिए 1500 अप टू 30 kg तक. ओके, और बड़ों के लिए 2000 अप टू 90 ते ह्यांचं पैसे अप टू घेतले 90 kg. ते ओके, दोघं ती और जो सेकेंड वाली है फुल सर्किट, उसमें जमीन से ऊपर 1200 फीट तक फ्लाई करेंगे. ओके, उसमें जेजुरी सिटी के ऊपर से, खंडोबागढ़ के बाजू से, सह्याद्री पहाड़ के ऊपर से और कड़ीपत्थर मंदिर के बाजू से फ्लाई करेंगे. उसके लिए बच्चों के लिए 2500 अप टू 30 kg तक, और बड़ों के लिए 3000 अप टू 90 kg तक. अगर आपको इसमें वीडियो चाहिए तो 1000 सेपरेट चार्जेस है इसके, अगर वीडियो चाहिए तो. ओके, और जो लास्ट वाली है हमारी एक्सप्लोरर्स, जो कि सबसे बड़ी राइड है, उसमें एक 17 से 20 किलोमीटर डिस्टेंस कवर करेंगे. ज़मीन से ऊपर 1200 से 1500 फीट फ्लाई करेंगे. ये फुल सर्किट के सब पॉइंट उसमें होंगे. और ये इस साइड में श्री स्वामी समर्थ पार्क और साकोर्डे का जंगल है, वहाँ से फ्लाई करेंगे. घेतलाच असेल शॉर्ट. आणि पप्पांनी मला कुठं आणलंय. पप्पा, मला खूप धाकधूक होती. तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटते, मी खालून व्हिडिओ काढणार आहे. आणि तुम्ही तर व्हिडिओ इथं बघितलं असेल. आता इथं मला दाखवायला नाही येत आहे, पण पप्पा आम्ही सगळी विथ फॅमिली आले. मी एकटीच जाणार आहे, पण फॅमिली आले. मग नको मम्मी इथं. आणि बघू आता, मला सरप्राईज एवढं छान दिलंय, पण आहे ना असं मला दडदड होते. कारण की नाही, त्यांचा हा आहे गॉगल. आणि दीदी जेवढं काढायचा तेवढा प्रयत्न करेल. आपल्या मोबाईलमध्ये पण कॅप्चर चांगलं झालं पाहिजे, पण त्यांचा पण आहे. बघू आता काय होते. त्यांचा इंस्टा 360 कॅमेरा आहे त्यांचा. तर बघू आता व्हिडिओ, म्हणजे इथं तुम्हाला सगळं मी डिटेलमध्ये सांगते, कसं काय बजेट आहे वगैरे सगळं. आणि आता मला खूप हे होतं आहे, काय म्हणतं त्याला, काय नाही होत, कारण की असं उडतं ना ते, मला बघूनच हे होतं आहे. पप्पांचा चेहरा बघा. अजून 2 राईड, मग मी नाही, एक आहे आणि मग तू. हा, एक नंतर नाही, त्यांचं ते छोटं मुली आजी गेले ना, त्यांचा अजून सेफ्टी आहे पूर्ण, सेफ्टी पूर्ण, बेल्ट वगैरे. आणि हा कॅमेरा आहे. तुम्हाला जर फोटो व्हिडिओ हवे असतील तर बाप्पा दीदी त्यांचा व्हिडिओ नीट घे, फोटो घेऊ आपण, स्क्रीनशॉट मार. आता एन्जॉय करणारा राईड 3 ते 6 मिनिटाचीच आहे माझी. आणि
आणि बघू आता कसं आहे. मला तर असं हार्ट माझं धक होते पण बघू मी कशी दिसते हेल्मेट घातल्यावर. छान दिसते. त्यांचे स्पेक्स वगैरे असणार आहेत ना. हां स्पेक्स पण असणार आहे. आणि तुम्ही ह्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या, कारण की माझ्या मम्मीची खूप इच्छा होती मी बसायची आणि मी खूप हॅपी आहे आता. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है मेरे को. माझं हे नाही लावलं त्याच्यासाठी चाललंय. काय ते युट्यूब चॅनल हे नाही लावलं त्याच्यासाठी चाललं. थांब मम्मी तू स्पेक्स नाही. गेली आता तिकडे दिसत असेल तर. तिची पहिली राईड होती जॉय राईड, म्हणजे फक्त खंडोबा टेम्पल दाखवणार आणि रिटर्न एक राऊंड मारणार, फक्त एवढंच आहे. आणि जर तुम्हाला विथ व्हिडिओ हवा असेल तर 1000 त्यांचे एक्स्ट्रा आहेत. तर आम्ही पहिली राईड निवडली आहे, म्हणजे आमचं टोटल 3000ची राईड आहे ही. तिथून तिला टर्न घेतला आता. आता लँडिंग होईल. आकांक्षाचं येईल की आता. हिची 2 मिनिटांची झाली, जास्त झाली, 3 मिनिटांची झाली. वाली आकांक्षा. एक्सपिरियन्स काय होता? भारी वाटलं एकदम मस्त. बघून आली का जेजुरीवरून? पहिले स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटली पण नंतर काय नाही वाटली. आणि एक नंबर सगळं वरनं बघितलं फर्स्ट टाइम. हा पैसा वसूल. तुम्ही पण नक्की या जेजुरीमध्ये. झेंडा आहे त्यांचा हे लोगो सरांनी त्या आसाम रिजनमध्ये असल्यामुळे हे केले. ते म्हणजे तुम्हाला माहिती देते. बाकी तुम्ही तुमच्या ह्याचा अनुभव सांगा. ओके हॅलो, मी जेजुरीचेच आहे आणि माझं पण यूट्यूब चॅनल आहे. तर मला काहीतरी असं इंटरेस्टिंग काहीतरी करायचं होतं, त्यामुळं मी इथं व्हिजिट केलं. जेजुरीत म्हणजे आमच्या जवळच आहे, त्यामुळं म्हटलं राईड करूया. आणि पॅरामोटरिंग मी राईड केली आहे. मी फर्स्ट राईड घेतली होती जॉय कोणती हां जॉय राईड घेतली होती. तर माझा एक्सपिरियन्स एवढा छान होता. मस्त सगळं दाखवलं त्यांनी, पॉईंट वगैरे. आता मी जेजुरीची मला माहितीच आहे, पण तरी पण त्यांनी एक्सप्लेन छान केलं आणि पैसा फुल वसूल आहे राईड ही. तर तुम्ही पण नक्की या आणि व्हिजिट करा जेजुरीत. आणि जेजुरीच्या लोकांनी पण तर या, कारण की जेजुरीचे लोक खूप कमी येतात आहेत, बाहेरचे जास्त येतात आहेत. तर जेजुरीच्या लोकांनी पण आपल्या जवळ आहे, तर हा अनुभव घ्या नक्कीच. आणि थँक्यू. Boy, boy, oh yeah.
बघितला असेल पूर्ण, कसा वाटला नक्की सांगा. आणि मला सरप्राईज दिलं होतं माझ्या फॅमिलीनी, न्यू इयर गिफ्ट असेल हे माझ्यासाठी. आणि ॲडव्हेंचर काहीतरी फर्स्ट टाइम मला करायला भेटलं असं. आणि तुम्ही पण नक्की जेजुरीच्या बाहेर कोण असेल त्यांनी नक्की व्हिजिट करा तिथं. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता माझा तर. आणि तिथं मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. तिथली मुलगी बोलत होती, इन्फॉर्मेशन देत होते, ते तुम्ही ऐकत असाल. आणि माझी राईड होती 3,000ची, म्हणजे 2,000 पॅकेज होतं. आणि त्यांचे असे पॉईंट आहेत, खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर, सह्याद्रीचा डोंगर आणि परत श्री स्वामी समर्थ मंदिर, सागोड्याचा एरिया तो दाखवणार. तर ते 6,000पर्यंत राईड जात होती, सगळं बघायचं. इथलं खंडोबाचं मंदिर, तलाव वगैरे आपले सगळे ते 2,000 होतं. आणि 3 पॉईंट खंडोबाचं मंदिर, कडेपठारचं मंदिर आणि सह्याद्री डोंगर, त्याचं 3,000 प्लस व्हिडिओचे त्यांचे 1,000 होते. आणि व्हिडिओची क्वालिटी पण छान आहे, कारण की Insta360 त्यांनी कॅमेरा वापरला आहे. आणि तुम्ही पण नक्की व्हिजिट करा, छान. माझा तर एक्सपिरियन्स चांगला होता. थम्सअप आहे ह्याला. आणि इथे थम्सअप केलं तर थम्सअपच आलं. अरे वा. आणि नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्लॉग. आणि तुम्ही पण असं सरप्राईज देऊ शकता तुमच्या प्रियजनांना. आणि मी इथं मेन्शन करेल त्यांचं पेज, तर तुम्ही तिकडे जाऊन व्हिजिट करा. त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांनी, त्याला बुकिंग करा. बुकिंग केलं तर चांगलंच आहे, तिथं डायरेक्ट आलं तरी चांगलं आहे, तसं काही नाही. बुकिंगचं पण गरज, दोन्ही पण तुम्ही करू शकता. आणि भरपूर जे खंडोबा म्हणजे जेजुरीला व्हिजिट करतात ते तिकडे जातातच आहेत. आणि जेजुरीच्यांनी पण करा, ते म्हणले जेजुरीच्यांनी अजिबात केलं नाही आहे राईड. तो 20 जण असतील फक्त जेजुरीतले, तर तुम्ही पण करा, छान वाटतं. जेजुरी बघितली आपण तर वरनं कशी दिसते ते पण तुम्हाला दिसेल. आणि चलो, आणि ते पूर्ण खंडोबाच्या मंदिराच्या जवळून आणतात. खंडोबाच्या मंदिराच्या जवळ पूर्ण मी टर्न घेतला तिथं. आणि भारी वाटलं मला, असं फर्स्ट टाइम असं वर गेलेले, हवेत गेले होते. आणि लोकांना वाटतं आकांक्षा आमची हवेत गेली आहे, पण ती आज खरंच गेली. खरंच मी हवेत गेली. लोकांचं आज खरं झालं. हा ना, कारण खूप जण अशी म्हणतात की आमची आकांक्षा हवेत जाते. आणि मी खरंच हवेत गेले. तुमच्या आशीर्वादाने हवेत गेले मी. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहावा आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.